गुरुवार को शीतकालीन अधिवेशन में हिस्सा लेने राज्य के पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पहुंचे। विधान परिषद में कार्यवाही का हिस्सा लेने के बाद ठाकरे ने मीडिया से बातचीत की। इस दौरान उन्होंने हिंदुत्व, किसान आत्महत्या, विरोधी पक्ष नेता के चयन न होने को लेकर सरकार पर जमकर निशाना साधा। ठाकरे ने कहा कि राज्य में किसानों की लगातार आत्महत्याएं हो रही है, लेकिन सरकार चुनाव में व्यस्त है। कोणाचा पायपोस कोणात राहिलेला नाहीये। मित्र मित्र म्हणताना एकमेकावरती धाडी टाकतायत, एकमेकाचे पैसे उघडकीस आणतायत। रोज कोणत्या ना कोणत्या तरी मंत्र्याचे भ्रष्टाचार अगदी पुराव्यानिशी बाहेर येत आहेत, त्यांच्या फिल्म बाहेर येत आहेत, पैशाच्या थप्प्या बाहेर येत आहेत, तरी सुद्धा मुख्यमंत्री ढिंब आहेत। म्हणजे मुख्यमंत्र्यांनी अजून एक खातं निर्माण केलं पाहिजे आणि त्याचं नाव पांघरुण मंत्री असं ठेवायला पाहिजे। म्हणजे जे बाकीचे जे मंत्री आहेत ते हातपाय पांघरुण बघून हातपाय तरी पसरतील आणि मुख्यमंत्री बसलेत पांघरुण घालायला। त्याच्यामुळे इतर खात्या माझ्या सूचना तर जाऊ द्या ना, इतर खात्याच्या बरोबरीने मुख्यमंत्र्यांनी पांघरुण खातं हे तयार करावं आणि स्वतः त्याचं चार्ज घ्यावा। कारण त्यांच्याकडे म्हणजे मला मुख्यमंत्र्यांची दया होते की कोण होतास तू, काय झालास तू, एवढे सगळे भ्रष्टाचाराने जवळ घेतलंस तू, स्वतःच्या पांघरुणात घेतलंस तू, काय होतास तू, काय झालंस तू, भ्रष्टाचारानं पांघरुणात घेतलंस तू, कसं म्हणजे ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये। दोनों सदनों में विरोधी पक्ष नेता के चयन को लेकर विपक्ष लगातार सरकार पर निशाना साध रहा है। उद्धव ठाकरे ने इस मुद्दे को लेकर भी सरकार पर निशाना साधा और कहा कि ये लोकतंत्र की मांग है, ये सवाल मुख्यमंत्री से होना चाहिए। एवढं सगळं मजबूत सरकार आहे, किती 200च्या वरती जागा निवडून आलेल्या आहेत, केंद्र सरकारचा मोठा आशीर्वाद तुमच्यावरती आहे। एवढं असल्यानंतर विरोधी पक्षनेते पदाला तुम्ही घाबरताय का? आणि जर विरोधी पक्षनेते पदासाठी नियम लावणार असाल तर उपमुख्यमंत्री ही असंविधानिक पदं ही रद्द केली गेली पाहिजेत। ते सुद्धा जी काय त्यांच्याकडे खाती असतील त्या खात्याप्रमाणेच ते मंत्री ओळखले गेले पाहिजेत। कारण भाजपच्याच लोकांनी सांगितले की नंबर 1 लाच महत्व असतं, 2 आणि 3 ला काही महत्व नसतं। त्याच्यामुळे ते बिन नंबराचे जे मंत्री आहेत त्यांचा काही महत्व नाही। उद्धव ठाकरे ने भाजपा और देश के गृह मंत्री अमित शाह पर भी निशाना साधा। उन्होंने कहा कि उन्हें हिंदुत्व सिखाने का प्रयास शाह और आरएसएस दोनों भी न करे। ठाकरे ने शाह से सवाल पूछा कि खुद को गोमांस खाने वाला बताने वाले मंत्री उनके साथ मंत्रिमंडल में कैसे काम कर रहा है। हिंदुत्वावरनं आम्हाला अमित शाह जे विचारतायत त्या अमित शाहना आम्हाला प्रश्न विचारायचे तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून की तुमच्या मंत्रिमंडळात गोमांस खाणारे मंत्री आहेत आणि ते सांगतात की मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय बघतो। आणि एवढंच नाहीये तर हा एक फोटो आहे 9 डिसेंबरचा, तो ते जे मंत्री आहेत मी गोमांस खातो, कोण मला अडवतोय, त्यांचं नाव आहे किरण रिजिजू। त्यांच्या बरोबर अमित शाह जेवतायत। आता त्यांच्या थाळीत आणि यांच्या थाळीत काय आहे मला माहिती नाही, पण अमित शहाना जर हिंमत असेल, माझ्या हिंदुत्वावरती त्यांना शंका घ्यायची असेल तर पहिलं रिजिजूंना त्यांनी मंत्रिमंडळातून काढलं पाहिजे। कारण रिजिजू गोमांस खातात ते स्वतः ते बोललेले आहेत।